मैं घर घर जाके काम करती हूँ और मेरे हस्बैंड ऐसी बेलदारी मजदूरी करते हैं। पहले मैं टीके लगवाती थी, फिर ऐसा हुआ कि हम लोग काम करते थे, हमारा काम डाउन होने लगा, फिर हम गांव चले गए। फिर गांव से आए तो हम दोनों काम में बिजी हो गए। एनम दीदी हमारे एक दिन घर आई, उन्होंने कहा कि मुझे कार्ड दिखाओ। फिर उन्होंने देखा उसमें कुछ टीके छूटे पड़े। आस पड़ोस में जितने भी बच्चे हैं उनके घर पर गए, उनके मम्मी पापा से बोले जो जो बच्चे छूट गए हों वो बच्चे अपना टीका लगवा लें। अब हम लोग सारी लेडीज मिलकर बच्चों का टीका लगवा के आए। हम तो भूल गए थे कि हमारे बच्चे का टीका नहीं लगा, लेकिन सरकार ने भूली, हमारे दरवाजे पर आए और टीका लगाया। मिशन इंद्रधनुष। आपली माणसं आपला देश, पाहत रहा जनादेश। मणिपूर येथे घडलेल्या घृणास्पद घटनेचा ठाण्यात महिलांनी केला मूक निषेध। गेल्या 3 महिन्यांपासून मणिपूर पेटले आहे। मणिपूर राज्यात मोठ्या प्रमाणात महिलांवर अत्याचार होत आहेत। मोठ्या संख्येने जाळपोळ आणि दंगली सुरू आहेत। हे कुठेतरी थांबविण्यासाठी केंद्र सरकारने प्रयत्न केले पाहिजेत। महिला सुरक्षित नसल्याचं पुन्हा एक नवीन उदाहरण समोर आलेलं आहे। त्यामुळे मणिपूर येथे घडलेल्या या घटनेच्या निषेधार्थ ठाण्यातील सर्वसामान्य महिलांनी रस्त्यावर उतरून मूक आंदोलन केले। आम्ही सगळ्या ज्या जमलोय त्या वी आर जस्ट लाईक माइंडेड वुमेन। आम्हाला कुठल्याही महिलेवर, कुठल्याही देशाच्या कुठल्याही राज्यात कुठेही अशा प्रकारे अत्याचार जे होत आहेत, आम्ही त्याच्या विरोधात आहोत। जे मणिपूरमध्ये झालंय इट इज ऍब्सोल्युटली ट्रॉमटायझिंग। म्हणजे आम्हाला इकडे बसून प्रत्येक महिलेच्या अंगावर काटा येईल अशी घटना तिकडे झालेली आहे। विचार करून डझंट इट सेंड शिवर्स डाऊन आवर स्पाइन? नोबडी, जो मनुष्य जन्माला येतो, कुठलाही मनुष्य अशा प्रकारे अत्याचाराला सामोरा जाऊ नये। आणि हे जे झालंय इन ब्रॉड डेलाइट, इन फ्रंट ऑफ सो मेनी पीपल, आतापर्यंत अशा अत्याचार बंद दरवाज्यात होत होते। आता जर ते ब्रॉड डेलाइट मध्ये रस्त्यात इतक्या लोकांच्या समोर व्हायला लागले तर आम्ही कुठेही सेफ आम्हाला वाटत नाही। मणिपूर राज्यात लवकरात लवकर शांतता नांदावी अशी मागणी सर्वसामान्य महिलांनी केली आहे। आज हम जितनी भी औरतें हैं, हम ये पूछना चाहते हैं कि आप लोग हमें अपना इतना इजीली अपना किस तरह से बना सकते हो ग्रास, ठीक है। और उन सब के पीछे एक बहुत इंपॉर्टेंट बात है कि चाहे किसी भी घर का पति मरे, बेटा मरे, बेटी मरे, मरती एक माँ है। तो कोई भी ऐसे नृशंस अपराध करता है तो एक बार जरूर अपनी माँ को अपनी नजरों में लाए और सोचे कि वो क्या कर रहा है वो। और हम औरतें सच में यह अब चाहती हैं कि कोई भी ऐसा अपराध करता है तो उसको एक जेल के बंद कमरे में फांसी या कोई भी ऐसी सजा मत दो, हमारे सामने दो। हम चाहते हैं कि हमारे सामने उसको उतना ही प्रताड़ित करो जितना कि हमारी प्रताड़ना हो रही है। मणिपूरच्या समर्थनार्थ ठाण्यातील काशीनाथ घाणेकर नाट्यगृहाबाहेर मूक आंदोलन करत मणिपूर सरकारच्या विरोधात निषेध व्यक्त करण्यात आला। यावेळी महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता। ब्युरो रिपोर्ट, जनादेश। आपली माणसं आपला देश, पाहत रहा जनादेश। मा फाउंडेशनने इर्षाळवाडी पीडित कुटुंबांना पुढे केला मदतीचा हात। रायगड जिल्ह्यातील इर्षाळवाडी गावातील पीडित कुटुंबांना आपुलकीचा एक छोटासा हातभार देण्यासाठी मा फाउंडेशनच्या वतीने सदर घटनास्थळी म्हणजे इर्षाळवाडी येथे जाऊन पीडित कुटुंबांना तांदूळ, डाळ, मैदा, तेल, साखर, चहापत्ती, मीठ, साबण अशा पदार्थांचे किट तसेच ब्लँकेट, चादर, साड्या आदींचे वाटप करण्यात आले। सदर कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून माजी उपमहापौर तथा माजी नगरसेवक
नरेश मनेरा यांच्या हस्ते नारळ फोडून टेम्पो रवाना करण्यात आला. सीमा फाउंडेशन तर्फे रमेश ठाकूर, नटेश पाटील यांचे सर्व सहकारी नी ज्या जीवनावश्यक वस्तू लागणार आहेत ती मदत त्या ठिकाणी ह्या लोकांनीच्या मेहनतीने परिश्रमातून जमा केलेली त्या ठिकाणी घेऊन जात आहेत. खरोखर एक चांगली गोष्ट आहे. या सर्व मदतीने त्यांचं दुःख पुसता येणार नाही, परंतु काहीतरी मदतीचा हात आपल्याकडनं व्हावा या दृष्टीने हा सगळा प्रयत्न आहे. यावेळी मा फाउंडेशनच्या मार्गदर्शक प्रेमा ठाकूर, अध्यक्ष पत्रकार रमेश ठाकूर, उपाध्यक्षा जयलक्ष्मी, सचिव नटेश पाटील, खजिनदार देऊभा जडेजा, किरण साळवे यांच्यासह यावेळी धनश्री, चंदन, आरती खाडे, सुजित यादव, शिवकुमार यादव यांनी इर्शाळवाडी येथे जाऊन पीडितांना अन्नधान्य किट आदींचे वाटप केले. मैं प्रेमा ठाकुर माँ फाउंडेशन की तरफ से रायगढ़ में चट्टान की दुर्घटना के लिए माल जान के नुकसान होने का कारण वहाँ मैं जो से होता है मिलने को जा रहा हूँ. तो जो होता है मैं मदद करूँगा. मदद नहीं, एक अपनापन है, वो लोग को मिलना है, वो तो वैसे ले जा रहे हूँ. यावेळी ज्या पीडितांना ही मदत मिळाली त्यांनी मा फाउंडेशन व संबंधित सर्वांचे मनापासून आभार व्यक्त केले. तसेच सदर प्रसंगी जयवंत म्हात्रे, दिनेश पाटील, राजश्री, मीना, अपर्णा, प्रकाश, मुकेश मोदवाडिया, अमित बरुआ, रमेश कनोजिया आदींनी खाण्याचे पदार्थ टेम्पोतून ठाण्याहून इर्शाळवाडीकडे रवाना केले. ब्युरो रिपोर्ट, जनादेश. आपली माणसं, आपला देश, पाहत रहा जनादेश. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे, उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. TJSB सौर शक्ती कर्ज, गो ग्रीन, करा वीज बिलावर बचत. आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन, व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा. अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा. 1800-223-466 आणि 1800-266-3466. आपली माणसं, आपला देश, पाहत रहा जनादेश. सैनिक हो तुमच्यासाठी हा कार्यक्रम महसूल सप्ताहातील शिरोबिंदू.
महसूल सप्ताहाचे हे 5वे पुष्प गुंफले जात असून सैनिक हो तुमच्यासाठी हा विशेष कार्यक्रम महसूल सप्ताहातील शिरोबिंदूच ठरला आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अशोक शिंगारे यांनी कल्याण येथे केले. महसूल सप्ताहांतर्गत आचार्य प्रल्हाद केशवात्रे रंगमंदिर कल्याण येथे सैनिक हो तुमच्यासाठी हा कार्यक्रम ठाणे जिल्हा प्रशासनाच्या वतीने कल्याण प्रांताधिकारी कार्यालयाने आयोजित केला होता. यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार गणपत गायकवाड, कल्याण प्रांताधिकारी अभिजित भांडे पाटील, उपजिल्हाधिकारी रामदास दौंड, विजयानंद शर्मा, जिल्हा सैनिक कल्याण निवृत्त अधिकारी मेजर प्रांजळ जाधव, जिल्हा माहिती अधिकारी मनोज सानप, कल्याण तहसीलदार जयराज देशमुख, उल्हासनगर तहसीलदार अक्षय ढाकणे, अपर तहसीलदार कौशल्य राणी पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. जिल्हाधिकारी शिंगारे पुढे म्हणाले की राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सालाबादप्रमाणे यावर्षी फक्त महसूल दिन साजरा न करता महसूल सप्ताह साजरा करण्याचा निर्णय घेतला. या निमित्ताने गरजू लाभार्थ्यांना महसूल विभागामार्फत जास्तीत जास्त लाभ मिळवून द्यायचा या पार्श्वभूमीवर राज्यात 1 ते 7 ऑगस्ट 2023 हा कालावधी महसूल सप्ताह म्हणून साजरा होत आहे आणि या माध्यमातून विविध शासकीय दाखले, जमीन आदेश, 7/12 फेरफार असे विविध महसुली विभागांचे शासकीय लाभ गरजू लाभार्थ्यांना प्रदान करण्यात येत आहेत. हा विशेष कार्यक्रम खास माजी सैनिकांसाठी आयोजित करण्यात आला आहे. जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय आणि महसूल विभाग यांच्या संयुक्त प्रयत्नांनी माजी सैनिकांना व त्यांच्या कुटुंबियांना जे काही शासकीय लाभ देता येतील ते या कार्यक्रमाच्या निमित्ताने देण्यात येत आहेत, याचा मनस्वी आनंद होत आहे. 1 ऑगस्टपासून महसूल सप्ताह सुरू झालेला आहे. राज्य शासनानं पूर्वी महसूल दिन साजरा करत होतो आपण, त्याऐवजी आता लोकांपर्यंत पोहोचू, लोकांच्या अडचणी काय त्या समजून घेऊ आणि विविध क्षेत्रामधल्या विविध अडचणी निराकरण करण्यासाठी आपण एक सप्ताह साजरा करू असा निर्णय घेतला. आणि त्या अनुषंगानं आज 5व्या दिवशी म्हणजे 5 ऑगस्टला सैनिक हो तुमच्यासाठी असा कार्यक्रम आयोजित केला गेला. माजी सैनिकांना शासनाकडून जे लाभ दिले जातात त्या योजनांविषयीच्या माहिती पुस्तिकेचे यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. ब्युरो रिपोर्ट, जनादेश.